हॅलो फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आज सुट्टी होती शौर्यला स्कूलला, तर त्याला म्हटलं चला गार्डनला घेऊन जाऊ। म्हणजे बर्ड व्हॅली आहे इथे घराजवळ, फक्त घरापासून 13 किलोमीटर आहे। तर इथे आम्ही पोहोचलो आहे सकाळी, आणि सकाळी 11 वाजता पोहोचलो आम्ही इथे। कुठे आला तू पहिला? आपण इथे गार्डनमध्ये आलो तू। तर तुम्ही बघू शकता शौर्य खूप खुश होता, कारण त्याला गार्डन खूप आवडतं। तर इथे आहे आम्ही तिकीट घेतलं आहे, म्हणजे मोठ्या माणसांना 10 रुपये आणि लहान मुलांसाठी 12 वर्षाखालचे असेल तर त्यांना 5 रुपये आहे, आणि तिकीटचं प्राईस जास्त नाही आहे। तर इथे आम्ही हे एंट्री आहे, जेव्हा पार्किंग बॅक साईडला आहे। तर इथे गेले शौर्यनी आपलं आईस्क्रीम खायचं म्हणून रडत होता, तर त्याला आम्ही आईस्क्रीम दिलं, आणि इथे मटका कुल्फी वगैरे खाल्ली आम्ही। आणि ते बघू शकता पुढे खूप छान व्ह्यू होता। मग आम्ही आईस्क्रीम खात आम्ही हे एन्जॉय केलं। म्हणजे समोर असं नदी होती, आणि त्याच्या साईडला आम्ही बसून मस्त एन्जॉय केला। तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मस्त आहे। आणि सकाळी गेल्यामुळे आम्हाला गार्डनला वगैरे जास्त वेळ आम्ही खेळू शकेल शौर्यसोबत। तर ह्या हिशोबाने मी सकाळी गेलो होतो। तर बघू शकते ते पाण्यामध्ये खूप सारे मासे होते, ते बघून पण शौर्य खूप खुश झाला। त्याला खूप दिवसापासून इकडे यायची इच्छा होती, पण आम्हाला ते टाईम भेटत नव्हता। तर आज त्यासाठी आम्ही यासाठीच बाहेर आलो आम्ही। तर बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स पण आहे, म्हणून बर्ड्स व्हॅली हे नाव आहे। आणि हे पिंपरी चिंचवडमध्येच येतं, त्यामुळे आपण येऊ शकता इथे। तर अशा प्रकारे पूर्ण असा व्ह्यू आहे। तर संध्याकाळी इथे लेझर शो होतो, तर खूप छान दिसतं ते। खास करून तर लेझर शो बघायलाच जास्त पब्लिक येते इथं। तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत इथे, आणि अशा प्रकारचे बर्ड्स पण आहेत मध्ये, आणि बोटिंग पण आपण करू शकता। तर आम्ही संध्याकाळी थोडंसं बोटिंग करणार आहे। आणि ते त्या साईडनं पुढे गेलं तर ते असा रस्ता आहे, इथे लेझर शोचे इथे दिसू शकते तुम्हाला। तर इथे बॅक साईडला पूर्ण असं साईडने रस्ता आहे, जे इथून रस्ता जातो ते तिकडे लहान मुलांसाठी थोडंसं गार्डन आहे, बसण्यासाठी पण आहे, खूप छान आहे। तर आम्ही ते चालत पूर्ण आम्हाला 15 ते 20 मिनटं लागलं। तर तुम्ही बघू शकता जाताना खूप असं छान व्ह्यू आहे। आणि साफसफाई पण खूप छान आहे, पूर्ण क्लीन आहे गार्डन, म्हणजे एकदम, त्यामुळे इथे कचरा वगैरे जास्त नाही आहे। तर आम्ही इथे पोहोचलो थोडंसं, आणि चालून दमलं, त्याच्यामुळे थोडंसं इथे बसलो होतो साईडला। तर इथे आमचा शौर्य लागलं खेळायला, खूप उन्हामध्येच खेळत होता तो। त्याला म्हटले की तो नाही बसला शांत, की तो खेळतच होता तो सारखा। तर इथे बॅक साईडला बघू शकता असं दिसतंय, म्हणजे समोरून एंट्री आहे आणि बॅक साईडलाच ते सगळं लहान मुलांचं आहे। तर मी पण इथे आनंद घेतला थोडासा झोका खेळण्याचा, मला खूप आवडतं झोका खेळायला, त्यामुळे मी थोडासा आनंद घेतला। बघा इथे गार्डन आहे, आणि ते पण छान पुढचा समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्हाला मी दाखवते। तर बघा तुम्ही पुढचा व्ह्यू असा आहे, म्हणजे इथे समोर नदी आहे, आणि इकडेच गार्डन आहे म्हणजे छोटं। तर असं मस्त समोर व्ह्यू दिसतो, आणि खूप छान वाटत होतं मला इथे। तुम्ही बघू शकता तर इथे 50 रुपये म्हणजे एका व्यक्तीला 50 रुपये आहे। तर तुम्ही पण इथे बोटिंग करू शकता। तर मी इथे नदीमध्ये खाली उतरत आहे। तर हा उतरण्याचा जे रस्ता आहे ते खूप डेंजर आहे, खूप हळूहळू जात होते मी खाली। तर तिथून तुम्हाला खाली गेल्यावर तर मग व्ह्यू दाखवते। तर खूप घसरता म्हणजे असं रस्ता आहे, त्यामुळे खूप सावकाश जायला पाहिजे, नाहीतर पाय सटकला तर डायरेक्ट आपण नदीकडेच पडू शकतो। तर इथे ही नदी खूप खोल आहे असं म्हणतात, त्यामुळे इथे जास्त पाण्यामध्ये उतरू नये असं सांगितलेले आहे बोर्डवर। तर त्यामुळे इथे पाण्यात जर आला तर इथे पाण्यात नका उतरू, कारण ही नदी खूप खोल आहे। तर तुम्हाला बघू शकता मी खाली आलेली आहे, तर तुम्हाला इथून
तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी इथून पूर्ण नदी दाखवते। इथे पाणी खूप थंड होतं, थोडंसं मी पाण्यात गेले होते पण खूप अलीकडे होते मी, कारण इथे सांगितलेलं आहे पाण्यात जाऊ नका, त्यामुळे मी खूपच एकदम काठावरच होते। तर तुम्ही बघू शकता असा व्ह्यू आहे याचा, खालून असं दिसतंय नदी पूर्ण। थोडं पाण्यात बसून मी फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मी ते वरती निघाले जाण्यासाठी। तर शौर्यचे पप्पा त्याला शौर्यला घेऊन आले होते, कारण तो माझ्यासोबत येत नव्हता आणि त्याला पकडायला लागत होतं, त्याच्यामुळे त्यांनीच आणले। तर आम्ही इथे थोडंसं बसून नदीच्या समोर बसून थोडा वेळ घालवला। खूप छान हवा होती आणि मस्त, तर त्यामुळे इथे थोडंसं विश्रांती केली आम्ही। इथे शौर्याची मस्ती पाहू शकता, इतकं खेळत होता तो, 1 मिनिटही बसला नाही तो माझ्या कॅमेऱ्यासमोर फक्त असा पाळायचा आणि इकडे येऊन आई आई सारखं म्हणायचा। तर इथे आम्ही खूप छान म्हणजे रेस्ट केला आम्ही इथे, फिरून फिरून खूप पाय दुखत होतं, त्यामुळे आम्ही खूप इथं वेळ बसलो आणि नंतर मग इथून पुढे निघाले। इथे बघू शकता शौर्य खूप खेळ। इथे आम्ही पुढे निघालो परत वापस। संध्याकाळचे 4 वाजले होते आणि आम्ही इथं बोटिंग करायचं विचार चालू होता, पण मी म्हटलं थांबा थोडं सनसेट होऊ द्या, हे नाही ऐकत होते। तर ते आम्ही इथे बोटिंग करण्यासाठी तयारी झालो आहे। तर बोटिंगसाठी आपल्याला इथे जॅकेट दिलं जातं, तर जॅकेट घातल्याशिवाय आपल्याला बोटिंग करू नाही शकत। तर शौर्यला असा पिंक कलरचा छोटासा दिलेला आहे। शौर्य इकडे बघ, वाव शौर्य पाणी, बापरे। वाव निघाली मी ते बोटमध्ये बसलो आहे। तर ते बोटमध्ये सगळे येण्याची वेट करत होतं, तर ते हे बोट पूर्ण भरली की मग निघते। तर इथे They look this too big. Papa, birds big dhala, Papa. Birds big dhala. Right now? Yes. There's so much children करते का ते? Children. Hello girl. Hi girl. शिरा नहीं. शौर्यला पिंक पिंक दिलंय वाटतं, पिंक पिंक। Pink, I don't like pink. I remember when we were staring photo. Don't forget the way you look me in the eyes. And I keep you in my heart, and my heart is where you are. I still think of you, I want you coming back. I remember when we were staring photo. Don't forget the way you look me in the eyes. And I keep you in my heart, and my heart is where you are. I still think of you, I want you coming back. Call me when you want, baby, can't take it on my heart. Yeah, yeah, give me your love. Yeah, yeah. Call me when you want, baby, can't take it on my heart. Yeah, yeah, give me your love. Yeah, yeah, yeah.
look me in the eyes, and I keep you in my heart. In my heart is where you are. I still think of you. I want you coming back. I remember when we were staring a photo. Don't forget the way you look me in the eyes, and I keep you in my heart. In my heart is where you are. I still think of you. I want you coming back. Call me when you want, baby, can't take it on my heart. Yeah, yeah, give me your love, yeah, yeah. Call me when you want, baby, can't take it on my heart. Yeah, yeah, give me your love, yeah, yeah, yeah. तर बोटिंग करून आला आहे, तर आम्ही लवकरच केली. जर तुम्ही इथे येत असाल तर ते 5 वाजता करा, कारण सनसेटचा व्ह्यू खूप छान दिसतो. तर आम्ही इथे गाडी काढली आहे बाहेर आणि बर्ड व्हॅलीच्या ह्या गेटच्या मेन तर बाजूला इथे खाण्यासाठी खूप स्नॅक्स आहे, म्हणजे पाणीपुरी, भेळ वगैरे सगळं आहे, ज्यूस सगळं आहे. तर मी ते पाणीपुरी घेतलेली आहे. तर तुम्ही पण बर्ड व्हॅलीला येऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.